नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की 10वीच्या हिंदीच्या पेपरच्या संदर्भात। बघा 10वीचा हिंदीचा पेपर तुमचा 3 मार्चला होणार आहे, तर त्या पेपरमध्ये 75चा प्लस तुम्ही कशा पद्धतीने करू शकता त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा। बघा 100% तुम्हाला हेच जे काही प्रश्न आहेत ते येणार आहेत, त्याविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर हिंदीचा जो काही पेपर आहे तो पेपर आलेला आहे आणि त्या पेपरची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। 10वी 12वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन, संपूर्ण गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं। त्यासोबतच 10वी 12वी नंतर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं करिअर निवडत असतात, त्यावेळेस पण तुम्हाला गायडन्स आपला चॅनल करत असतो। म्हणजेच तुम्ही MST CETच्या थ्रू जर इंजिनिअरिंग करत असाल किंवा मग फार्मसी डिप्लोमा करत असाल त्याचं तुम्हाला गायडन्स मिळतं। सोबतच 10वी नंतर जर तुम्ही ITIला जात असाल ते पण तुम्हाला गायडन्स आपल्या चॅनलवर मिळतं। त्यामुळे ज्या काही विद्यार्थी असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्यासोबतच तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करून टाका आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी सर्वांना सबस्क्राईब करायला सांगा। तर बघा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ह्या ठिकाणी हिंदीचा जो पेपर आहे तो 80 गुणांसाठीचा आहे। 80 गुणांसाठीचा तुमचा हिंदीचा पेपर जो या ठिकाणी होणार आहे, यामध्ये तुम्हाला 3 तासांचा वेळ असणार आहे। 3 तासांचा वेळ, 80 गुणांची तुमची परीक्षा होणार आहे। आता हा जो काही पेपर आहे यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कमी वेळात चांगला स्कोअर करू शकता त्याची तुम्हाला गायडन्स मिळणार आहे। लगेच आपण संपूर्ण माहिती पाहण्यासाठी त्या ठिकाणी जाऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत। ही प्रश्नपत्रिका आहे 2023ची। बघा 2023ला आलेली प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे। 2023ला आलेली प्रश्नपत्रिका आहे। सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना, जे कोणी 10वीचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी बघा, तुमचा इंग्रजीचा पेपर त्या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे। इंग्रजीचा पेपर झालेला आहे। आता या इंग्रजीच्या पेपरमध्ये तुम्ही किती गुणांचा पेपर लिहिलेला आहे, म्हणजे किती मार्क्ससाठी तुम्ही जो काही पेपर आहे तो लिहिलेला आहे। 80 गुणांची तुमची परीक्षा होती, त्यापैकी तुम्ही जर 40चा लिहिला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा, 45चा लिहिला असेल तर 45 लिहून पाठवा, जर तुम्ही 70चा लिहिला असेल तर 70, जर तुम्ही त्या ठिकाणी 80चा लिहिला असेल तर 80, आणि जर तुम्ही त्या ठिकाणी 60चा लिहिला असेल तर 60, 65चा लिहिला असेल तर 65 हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं। म्हणजे जेवढ्या काही मार्कांचा तुम्ही पेपर लिहिलेला आहे तेवढे मार्क्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। बघा इंग्रजीचा पेपर हा खूप अवघड असतो 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, पहिल्यांदा कुठले तरी बोर्डाची परीक्षा देत असतात आणि इंग्रजीचा पेपर म्हणजे खूप त्या ठिकाणी त्यांना हार्ड जातो, अवघड जातो, परंतु तो अवघड जाऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला होता। तरीही ज्या पद्धतीने तुम्ही लिहिलेला आहे तर किती मार्कांचा लिहिलेला आहे, जर तुम्ही 85चा लिहिला असेल, 60चा लिहिला असेल, 65चा लिहिला असेल, 75चा लिहिला असेल, ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, ठीक आहे। आता बघा या ठिकाणी आपण हिंदीची प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ही 2023ची प्रश्नपत्रिका आहे, 2023ची प्रश्नपत्रिका आहे। सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, ही 2023ची प्रश्नपत्रिका आहे। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगता 2023ची प्रश्नपत्रिका आहे, मला माहिती असतं। बघा 2023ची प्रश्नपत्रिका आहे, ठीक आहे। आता ही जी काही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवतोय, ही प्रश्नपत्रिका तुमच्या पेपरमध्ये येईलच असं नाही, ठीक आहे। हे जे काही प्रश्न मी तुम्हाला दाखवणार आहे हे प्रश्नपत्रिकात हे जे काही प्रश्न आहेत तुमच्या पेपरमध्ये येणार नाही आहेत, कारण ही 2023ला आलेली प्रश्नपत्रिका आहे आणि पुन्हा पुन्हा ते तुम्हाला विचारत नाही। सर्व विद्यार्थ्यांनी क्लिअर करून घ्या। तुम्हाला वाटतं मग की हेच प्रश्न आम्हाला येतील, नाही आले तर मग पहा आम्ही तुमचे व्हिडिओ पाहणार नाही, ते तुमचं सर्वस्वी इच्छा आहे, पण लक्षात घ्या पुन्हा एकदा ही प्रश्नपत्रिका येत नाही आहे। 2023ची प्रश्नपत्रिका आहे, पुन्हा ह्याचे प्रश्न येणार नाहीत। मॅक्सिमम मार्क्स किती, 80 गुणांचा तुमचा हिंदीचा पेपर आहे, 3 तासांचा वेळ आहे, ठीक आहे। आता आपण पुढे जाऊया। पहिल्यामध्ये पाहू शकता बघा, विभाग 1 मध्ये तुम्हाला गद्य असणार आहे 20 गुणांसाठी। 20 गुणांसाठी गद्य विभाग आहे। यामध्ये बघा, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। 8 गुणांसाठी तुम्हाला हा जो काही दिलेला गद्यांश आहे, पठित म्हणजेच तुमच्या पाठातील आहे, तर हा जो काही गद्यांश आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचा आहे आणि त्यानुसार ज्या काही दिलेल्या कृती आहे त्या कृती तुम्हाला करायचं आहे। अतिशय सोपा पेपर आहे, आपण घाबरून जायचं नाही। हिंदीचा पेपर पण तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकतात। हिंदीमध्ये बघा 80 पैकी 80च्या 80 गुण तुम्ही घेऊ शकतात, 80च्या 80 मिळवू शकतात, पण तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा अभ्यास झाला पाहिजे, सराव झालेला पाहिजे। कृती काय आहे तर तुम्हाला सगळं काही इथेच दिलेलं आहे, प्रश्नपत्रिकेमध्ये सगळं दिलेलं आहे, त्यावरनं तुम्हाला हे सोडवायचं। बघा विशेषताएं लिखिए, अंजुना बीच आणि बेनालियम बीच
याची काय विशेषता आहे, तुम्हाला हा जो काही गद्यांश आहे तो वाचायचा आहे। यावरनं तुम्हाला समजून जाईल। बघा, अंजुना बीच नीले पानी वाला, पथरीला बहुत ही खूबसूरत है, इसके एक और लंबी सी पहाड़ी है जहाँ से बीच का मनोरम दृश्य देखा जा सकता है। तर बघा काय म्हणू शकतो आपण, त्याचे काय म्हटलेले त्यांनी विशेषता हे लिखी आहे, अंजुना बीच नीले पानी वाला। आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पथरीला बहुत ही खूबसूरत, अंजुना जो बीच आहे तो नीले पानीवाला आणि पथरीला बहुत खूबसूरत, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेले त्यांनी, बेनालियम बीच। बेनालियम बीच काय आहे, तर बेनालियम बीच जो आहे तो रेतीला आहे तथा उथला आहे, यह मच्छुराई की पहिली पसंद आहे। बस एवढंच लिहायचं तुम्हाला। या ठिकाणी तुमचे 2 गुण होऊन जातील। कसं सोडवायचं ते तुम्हाला सांगतो बघा, अंजुना बीच, नीला पानीवाला आणि पथरीला, यामध्ये पण आपण जे काही मी तुम्हाला आता सांगितले ते लिहून टाकलं की तुम्हाला 2 गुण मिळून जातील। पुढे बघा, आता 1-2 शब्दों में उत्तर लिखिए। गोवा के छोटे बड़े बीच की संख्या, गोवा के छोटे बड़े बीच की संख्या किती आहे, तर यामध्येच तुम्हाला दिलेलं बघा, यामध्येच तुम्हाला दिलेलं आहे की गोवाचे जे काही छोटे बड़े बीच आहे त्यांची संख्या किती आहे, तर 40 आहे, करीब 40 बीच आहे, ठीक आहे, करीब 40 बीच आहे। बघा, पाहता क्षणी मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर सांगतोय, पण काय तर हेच तुम्हाला येईल का, नाही, हेच तुम्हाला येणार नाही, हा पॅराग्राफ येणार नाही, हेच प्रश्न येणार नाहीत, तुम्हाला स्पष्ट सांगतोय। पण जे काही तुम्हाला विचारलेलं असेल, जे काही तुमच्या त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये असेल, वेगळा पॅराग्राफ असेल, वेगळाच तो त्या ठिकाणी पद्यांश असेल, गद्यांश असेल, तर तो जो काही गद्यांश आहे तो वेगळा असणार आहे। तर त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, फक्त हा पॅराग्राफ वाचायचा आणि त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत। बघा, आता करीब किती छोटे बडे बीच आहेत, तर 40 बीच आहेत। गोवा के छोटे बडे बीच किती आहे, 40 आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी आपण लगेच लिहून टाकायचं 40, अर्धा गुण झाला। दुसऱ्यामध्ये आपण काईने ह्या घर बना लिया था, काईने, बघा आता जर आपण ह्या ठिकाणी वाचलं तर ह्या ठिकाणी आपल्याला समजून जातं। बघा, इससे वहा काईने अपना घर बना लिया था, कशामध्ये ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे। साथी समुद्र के काफ़ी पीछे हट जाने से कई पत्थरों के बीच में पानी भर गया है, इससे वहा काई ने अपना घर बना लिया था, फिसलने का डर हमेशा लगा रहता है लेकिन संघर्षों में ही जीवन है, इसलिए यहाँ घूमने का भी अपना अलग आनंद होता है, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहू शकतो। बघा, समुद्र के काफ़ी पीछे काय म्हटलेले, 1-2 शब्द मी उत्तर लिखे, काही नाही, हा घर बनाले त्या समुद्र के पीछे, काय आपण वाचला आता ते। पुढे पहा, अपने बच्चों को खतरे से सावधान कराने वाले कोण आहे, ते इथं तुम्हाला पाहायला मिळेल। अपने बच्चों को खतरों से सावधान कराने वाले, तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अपना आनंद, यहाँ युवाओं का दल तो अपनी मस्ती में डूबा रहता है लेकिन परिवार के साथ आए पर्यटकों का ध्यान अपने बच्चों को खतरे से सावधान रहने के दिशा निर्देश देने में ही लगा रहता है, ठीक है। तर परिवार और उनके साथ आए पर्यटकों का, ठीक है, यामध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे। सावधान कराने वाले कौन, अपने तर परिवार वाले आणि पर्यटक, ठीक आहे। बेनालियम बीच इनकी पहिली पसंद आहे, कोणाची बेनालियम बीच पहिली पसंद आहे ते तुम्हाला पाहायचं आणि त्यानुसार सोडवायचं आहे। बघा, बेनालियम बीच कोणाची पहिली पसंद आहे, तर बेनालियम बीच ही, बघा बेनालियम बीच कोणाची पहिली पसंद आहे, तर त्यामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी वाचताच क्षणी तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे। तर यानुसार मछुआरों की, बघा मछुआरों की पहिली पसंद आहे, 2 गुण तुमचे या ठिकाणी झाले, बरोबर। या ठिकाणी 2 गुण, या ठिकाणी 2 गुण, 4 गुणांचं तर तुम्हाला या ठिकाणीच मी सांगितलेलं आहे, फक्त वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पॅराग्राफ असेल। आता पुढे पहा, पुढे तुम्हाला पुन्हा एकदा 1 मार्कासाठी निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द गद्यांश से पढ़कर लिखिए, बदसूरत, नापसंद, याचे जे काही विलोम शब्द आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत, ठीक आहे। 1 गुण तुमचा मिळून जाईल त्या ठिकाणी पॅराग्राफमधूनच। निम्नलिखित शब्दों के लिए पर्यायवाची शब्द लिखिए, कमजोर आणि आनंद याचे पर्यायवाची शब्द 1 गुण, ठीक है। अपने द्वारा किए हुए पर्यटन का एक अनुभव 25 से 30 शब्द में लिखिए। हा बघा, हा तुमचा स्वमत आहे, स्वतःचं मत आहे, हा स्वतःचं मत प्रश्न आहे, 4थ्या नंबरचा प्रश्न। यामध्ये तुम्हाला जे काही समजेल, जसं सुचेल तसं लिहून टाकायचं। हिंदीमध्ये 25 ते 30 शब्द झाले पाहिजेत, तुम्हाला या ठिकाणी 2 गुण जे ते हमखास मिळतीलच। त्याचं कारण काय, तर बघा हे जे काही हे जे काही पेपर चेकर असतात, जे काही शिक्षक असतात, त्यांना असं अपेक्षित नाही आहे की तुम्ही अशाच पद्धतीने लिहिलं पाहिजे तशाच पद्धतीने, हे तुमचं स्वतःचं मत आहे, तुम्हाला वेगळं वाटू शकतं, काही हरकत नाही, त्याच्यात 2 गुण तुमचे फिक्स आहेत, फक्त लिहिलं पाहिजे तुम्ही चांगल्या पद्धतीने। आता पुढे पहा, आपण आ मध्ये आलेलो आहेत, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनानुसार प्रत्येक कीजिए। इथे पण तुम्हाला हा गद्यांश दिलेला आहे, पाठ म्हणजे जो काही पॅराग्राफ आहे तो तुम्हाला दिलेला आहे, यामध्ये पण तुम्हाला 8 गुणांसाठी विचारलेलं असेल। बघा, हा तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे। वाचल्यानंतर बघा, आकृती में दिए गए शब्दों का सूचना के अनुसार वर्गीकरण कीजिए, 2 गुणांसाठी।
संपत्ती के मुख्य साधन कोणते ते सांगायचं आहे, मनुष्य की प्राथमिक आवश्यकता आहे काय ते सांगायचं. बघा, संपत्ती के मुख्य साधन, संपत्ति के मुख्य साधन कौन से है, तर बघा जर अपन पाहिले सृष्टि में जो नानाविध द्रव्य तथा प्राकृतिक साधन है उनको लेकर मनुष्य शरीर श्रम करता है तब यह काम की चीज़ें बनती है. अतः संपत्ति के मुख्य साधन दो है, सृष्टि के द्रव्य और मनुष्य का शरीर श्रम. पाहू शकता, संपत्ति के दो मुख्य साधन, सृष्टि के द्रव्य और मनुष्य का शरीर श्रम, दोन साधन झाले. ठीक आहे. नंतर पुढे मनुष्य की प्राथमिक अवस्था काय आहे, तर बघा मनुष्याची प्राथमिक अवस्था या ठिकाणी सांगितलेली आपल्याला काय आहे, तर मनुष्य की प्राथमिक अवस्था जर आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचलं तर मनुष्य की काही प्राथमिक अवस्था आहे. तर बघा अन्न वस्त्र और मकान मनुष्य की प्राथमिक अवस्था आहे, अन्न वस्त्र व मकान मनुष्य की. तर बघा आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही 2 गुण जे ते ह्या ठिकाणी मिळवू शकता. 2 गुण तुमचे सहज हक्काचे आहेत. पुढे पहा, उत्तर लिखिए गद्यांश में उल्लेखित ख्याल आणि ख्याल गलत होणे का कारण. तर बघा गद्यांशमध्ये जो काही दिलेला ख्याल आहे तो आणि त्याचं गलत व्हायचं कारण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. 2 गुण तुम्हाला मिळतील. पुढे पहा, सूचनाओं के अनुसार कृती पूर्ण कीजिए. तर गद्यांश में प्रयुक्त शब्दयुग्म लिखिए. शब्दयुग्म कोणते ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला लिहायचे. 2 गुण मिळतील. वचन परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए. चीजें बनती दिखती है. तर बघा याचं वचन परिवर्तन करायचे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर चीजें बनती दिखती है, तर यालाच आपण चीज बनते दिखती है असं पण लिहू शकतो. कारण बघा हे अनेक वचनी झालेलं आहे आणि चीज बनती दिखती है, तर हे आपण त्या ठिकाणी एकवचनी करतो आहे. ठीक आहे. 1 गुण तुमचा ह्या ठिकाणी हक्काचा होतो. ठीक आहे, झालेलं आहे, क्लिअर झालं तुमचं. पुढे पहा बघा, शारीरिक श्रम का महत्व विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार लिखिए. पुन्हा एकदा स्वमत आहे, स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे. पेपर चेकरना जे अपेक्षित आहे ते असं अपेक्षित नाही आहे की अशाच पद्धतीने पाहिजे आणि तसंच उत्तर पाहिजे. तुम्हाला जे काही वाटेल ते. शारीरिक श्रम का महत्व लिखिए. तुम्ही काही सांगू शकता, शारीरिक श्रम केल्यामुळे आपलं शरीर म्हणजे अपना बॉडी जो आहे वो अच्छा रहता है. अशा पद्धतीने तुम्हाला 25 से 30 शब्द में ते लिहायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला आरामशीर जमेल ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस. पुढे पहा, आता ईमध्ये निम्नलिखित अपठित गद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. इथे पण तुम्हाला दिलेला हा जो काही गद्यांश आहे त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. बघा, संजाल पूर्ण कीजिए. सम्यक वाणी की विशेषता आहे. सम्यक वाणीची काय विशेषता आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, सम्यक वाणीची विशेषता आहे काय, या पद्धतीने तुम्हाला दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते सोडवायचं आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला सम्यक वाणी कहते हैं. बघा, जिसे हम सम्यक वाणी कहते हैं वह सत्य, मित और मधुर होती है. सत्य, मित और मधुर. बघा, सत्य, मित और मधुर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सम्यक वाणी की विशेषता लिहायची. सत्य, मधुर, विशेष, अजून काही एखादा शब्द असेल तो, आणि 2 गुण तुमचे हक्काचे झाले. पुढे बा, वाणी मनुष्य को प्राप्त वरदान इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार रखिए. पुन्हा एकदा तुम्हाला स्वमत आहे. स्वमत किती मार्कांचं झालं बघा, 20 पैकी 6 गुण तर तुमचे स्वमतचे आहे. स्वतःचं मत काय त्यावर आहेत. 14 गुणांचं तुम्हाला सोडवायचं आहे. 20 गुण तुमच्या हक्काचे झाले. अशा पद्धतीने जर तुम्ही शॉर्टमध्ये सोडवत गेलात तर तुम्हाला अक्षरशः सांगतो पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही मिळवू शकतात. पैकीच्या पैकी 80 पैकी 80 तुम्ही मिळवू शकतात पेपरमध्ये. 80 पैकी 80. जास्तीत जास्त पेपर चेकरने कापून म्हणजे कट करून मार्क्स दिले तर किती देऊ शकतात, तर 75 मार्क्स तरी तुम्ही ह्याचे मिळवू शकतात. नाही 75 तर 70 तरी हमखास तुम्ही मिळवू शकतात. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण पद्यभागामध्ये आलेले आहेत. 12 गुणांसाठी पद्यभाग असणार आहे. यामध्ये तुम्हाला काय दिलेलं बघा, पठित पद्यांश पडकर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तर या ठिकाणी तुम्हाला कविता आहे, म्हणजेच कविता असतात आणि त्यानुसार कविता में प्रयुक्त ऋतुओं का नाम. तर बघा, कवितामध्ये प्रयुक्त जे काही काय म्हटले, प्रयुक्त ऋतुओं का नाम. ऋतू कोणते आलेले ते आपल्याला सांगायचे. बघा, ऋतू जे काय आलेले ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. एकतर बघा, जगत में मधुमास उस पर सदा पज्झर रहे. मधुमास. दीनता अभिमान जिसका आज उस पर मान कर लूँ, उस कृषक का गान कर लूँ. ठीक है. चूसकर श्रम रक्त जिसका जगत में मधुरस बनाया, एक सी जिसको बनाई सृजक ने भी धूप छाया. मनुजता के ध्वज तले आह्वान उसका आज कर लूँ, उस कृषक का गान कर लूँ. बघा, कृषक आणि मधुमास अशा पद्धतीने हे 2 ऋतू तुम्हाला लिहायचे. 2 गुण होऊन जातील. पुढे बघा, कवी कृषक के लिए यह करना चाहता है. काय करायचं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही लिहून टाका. 2 गुण तुम्हाला मिळून जातील. पुढे बघा, अशा पद्धतीने हे सगळं तुम्हाला जे आहेत ते सोडवून म्हणजे सगळं काही समजून तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आणि त्यानुसार तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आता आपण पुढे जातोय बघा, विभाग 3 मध्ये पूरक पठण.
ज्याला आपण मराठीमध्ये स्थूल वाचन म्हणतो, स्थूल वाचन होतं ना, मराठीमध्ये स्थूल वाचन होतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी पूरक पठण आहे. ठीक आहे, स्थूल वाचन जसं तुम्ही सोडवायचे तशाच पद्धतीने तुम्हाला पूरक पठण आहे, त्यानुसार तुम्हाला हे सोडवायचे. तुम्हाला या ठिकाणी पण पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. आता पुढचं बघा, सगळ्यात महत्त्वाचं व्याकरण, 14 गुणांसाठीचं व्याकरण आहे. 14 गुणांसाठी आता बघा, व्याकरण तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने अधोरेखित रेखांकित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. गोवा देख मै तरंगायित हो उठा. तर याचा तुम्हाला जो काही शब्दभेद आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. पुढे पहा, निम्नलिखित अवयवों में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. और आणि बहुत याच्यापैकी कुठलंही एक वाक्य तुम्हाला अर्थपूर्ण वाक्यामध्ये त्याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे, आता पुढे पहा, कृती पूर्ण कीजिए. शब्द, संधी विच्छेद आणि संधिभेद याचं तुम्हाला या ठिकाणी करायचे, अथवा सदैव आणि त्याचं तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्या पद्धतीने तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जे काही गुण आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात. आता पुढे आपण जाऊया. बघा, या ठिकाणी तुम्हाला समतोष दिलेला आहे. समतोषचं काय करू शकता तुम्ही, त्या पद्धतीने तुम्हाला ते करता येईल. निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया पहचान कर उसका मूल रूप लिखिए. तर जे काही दिलेलं आहे तुम्हाला त्याचे त्या ठिकाणी सहायक क्रिया तुम्हाला ओळखायची आणि त्याचं जे काही मूळ रूप आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पूर्णच्या पूर्ण व्याकरण तुम्ही शिकला असेल ते पुन्हा एकदा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आता आपण पुढे जाऊया. बघा, पुढे अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे पैकीच्या पैकी गुणसाठी. तर उपयोजित लेखन बघा, उपयोजित लेखन सगळ्यात जास्त मार्क्स आहेत तुम्हाला. उपयोजित लेखनमध्ये 26 गुण आहेत. म्हणजे सुरुवातीलाच कुठून सुरुवात करायचं आहे, विभाग 4 आणि विभाग 5 याच्यापासूनच सुरुवात करायची आहे. 14 आणि 26 40 गुण तर तुमचे इथेच झालेले आहेत. 14 आणि 26मध्ये सरळ इथूनच सुरुवात करायची. बघा, सूचनाओं के अनुसार लेखन कीजिए. पत्रलेखन तुम्हाला येतं आहे, पत्रलेखन तुम्ही प्रॅक्टिस केली असेल, तुम्ही सरळ लिहू शकता. पैकीच्या पैकी 5 गुण तुमचे या ठिकाणी होऊन जातील. पुढे बघा, गद्य आकलन, प्रश्न निर्मिती करायची आहे. प्रश्न निर्मिती करता येतात तुम्हाला, त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतात. पुढे पहा, वृत्तांत लेखन येत असेल, नाही तर कहाणी लेखन तरी येत असेल, ते तर तुम्ही केलं तर 70 ते 80 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची कहाणी लेखन किंवा वृत्तांत लेखन. पैकीचे पैकी गुण, विज्ञापन लेखन, विज्ञापन तयार कीजिए. तुम्हाला येतं ना विज्ञापन, त्या पद्धतीने तुम्ही विज्ञापन तयार करायचे. पैकीचे पैकी गुण आणि निबंध लेखन, सगळ्यात शेवटी निबंध लेखन आहे. तर एक किसान की आत्मकथा, मेरा प्रिय खेल, पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा, अशा पद्धतीने जो काय असेल तो तुम्ही लिहू शकता. पुस्तक प्रदर्शनी में 1 घंटा यावर तुम्ही म्हणजे पुस्तक प्रदर्शनामध्ये गेलात, त्यानंतर तुम्ही 1 घंटा त्या ठिकाणी घालवला आहे. मग तुमचं सगळा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. त्या 1 घंट्यामध्ये तुम्ही काय काय बघितलं, कशा पद्धतीने पुस्तकं त्या ठिकाणी होती, कशा पद्धती म्हणजे सगळं तुम्ही जे काही डिटेल वर्णन आहे ते करू शकता. 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला लिहायचं आहे निबंध. आणि अशा पद्धतीने तुम्ही हिंदी या विषयात पैकीच्या पैकी गुण जे आहेत ते त्या ठिकाणी मिळू शकतात. आता बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. सर्व विद्यार्थ्यांना वाटेल की ही जी काही प्रश्नपत्रिका हीच आम्हाला येईल का, तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला येणार नाही. सुरुवातीला पण मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो, ही प्रश्नपत्रिका किंवा हे जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगितले आहेत या प्रश्नामधील एकही प्रश्न तुम्हाला येईल याची खात्री नाही, याची गॅरंटी नाही. फक्त एक तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण तुम्ही बघा, हे जरी तुम्हाला दाखवलं तरी देखील तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकतात. कशा पद्धतीने सोडवायचे तेही मी तुम्हाला सांगितलेले आहे, कुठून सुरुवात करायची ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.